ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर कॅम्प 3 मधील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या कपडे बाजारात एका तरुणीचा टेलरने विनयभंग केल्यामुळे उपस्थित जमावाने टेलरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती। विशेष म्हणजे या मारहाणीच्या वेळी विनयभंग झालेल्या तरुणीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला आणि मारहाण करणारा जमाव हा कायदेशीर कचाट्यात अडकला। उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये आयकॉनिक अल्टरेशन हे दुकान आहे। या दुकानात एक तरुणी अल्टरेशनला दिलेली जीन्स घ्यायला दुपारी 4च्या सुमारास गेली। ही तरुणी जीन्स ट्रायल करत असताना टेलर नियाज याने बघितल्याचा तरुणीचा आरोप आहे। त्यामुळे विनयभंग झालेल्या तरुणीने बाजूलाच असलेल्या केपी कलेक्शन या दुकानात आली आणि घडलेला प्रसंग दुकानदाराला सांगितला। त्यावेळी तिथे खरेदी करायला आलेल्या खुशी आणि तिच्या परिवाराने जाब विचारण्यासाठी टेलरचं दुकान गाठलं। त्यावेळी तिथे वाद होऊन खुशीच्या कुटुंबियांनी दुकानदाराला रस्त्यावर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। ही घटना माहिती पडताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले। दोन्ही पोलिसांनी जमावाकडून टेलरला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रक्षोभक झालेल्या जमावाने पोलिसांनाही जुमानलं नाही। अखेर अतिरिक्त पोलीस बल आल्यानंतर जखमी टेलरला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। मात्र तत्पूर्वी मध्यवर्ती पोलिसांनी खुशी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री उशिरा विनयभंग झालेली तरुणी पोलीस ठाण्यात आल्यानंतर टेलरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एक महिला उल्हासनगर स्टेशनला कपड्याच्या दुकानात गेली होती कपडे घेण्यासाठी। मग ते कपडे तिला फिट बसवत होती। मग ती अल्टर करण्यासाठी एका दुकानात गेली। अल्टर करण्यासाठी गेली असताना तिथं त्या जो टेलर आहे तिने त्याला ते चेंजिंग रूममध्ये तिला ते मेजरमेंट घेण्यासाठी पाठवली। तेव्हा ती कपडे बदलला असताना एक अनोळखी व्यक्ती त्यानं वरून बघितलं तिच्याकडं जी कपडे बदलत असताना। पण त्यानंतर ती जी महिला आहे ती ओरडत बाहेर आली। बाहेर आल्यानंतर लोकांनी त्याला पकडलं आणि लोकांनी त्याला ती महिला जिची तक्रार होती ती निघून गेली। पण इतर महिलांनीच त्याचा गैरफायदा घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली। त्यानंतर तिथं पोलीस पोहोचले त्वरित लगेच। पोलिसांसमोर पण ते मारत होते, पोलिसांच्या कामात ते अडथळा निर्माण करत होते आणि त्यांचा काही कुठल्याही घटनेशी संबंध नव्हता। तरीसुद्धा त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि पोलीस कामात पण अडथळा केला। याच्यामध्ये पोलीस कामात अडथळा केला आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली म्हणून त्या ज्यांनी मारहाण केली त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। आणि ज्या टेलरने त्या मुली जी कपडे चेंज करण्यासाठी गेलेली मुलगी होती ती कपडे बदलत असताना तिला बघितलं, त्यामुळे त्याच्यावरती पण गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही गुन्हे दाखल करून दोघांनाही अरेस्ट करण्यात आलेले आहे। सर, याच्यामध्ये असं समजते की जो आरोपी ज्यांनी पाहिला तो घटनास्थळ तो निघून गेला आणि भलतेच टेलरला ही मारहाण झालेली आणि मारहाण करणारे हे दुसरेच होते। हे अगदी बरोबर आहे। ज्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार झाला ती महिला नंतर निघून गेली। तिला आम्ही परत बोलून घेऊन तिची तक्रार घेतली आहे। पण ज्यांनी मारहाण केली त्या मारहाण केलेल्या ज्या मुली महिला आणि जो पुरुष आहेत त्यांचा ह्या घटनेशी कुठलाही संबंध नव्हता, तरी त्यांनी त्याला मारहाण केली तसेच पोलिसाच्या कामात अडथळा केला। सर, एकूण काय कलम लावण्यात आलेली? त्याच्यावरती सरकारी कामात अडथळा केला आणि मारहाण केली यावर कलमे लावण्यात आलेली आहेत। आणि ज्या टेलरनं तिला कपडे बदलताना बघितलं त्याच्यावरती विनयभंगाची कलमे लावलेली आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। गुरुजी को आज ही आकर मिलिए। साई समर्थ ज्योतिष्यालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।